नमस्कार. गाडगे क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली अनोखी पॉडकास्ट सिरीज ज्याचं नाव आहे CEOs ऑफ द बँक, त्याचा आज आपण एक नवीन एपिसोड बघतोय. आणि आज आपल्यासोबत श्री विनय दुनाखे सर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं स्वागत. सर सोलापूर जनता सहकारी बँकेचे CEO आहेत आणि त्याच्या आधी सरांनी संगमनेर मर्चंट्स बँक इथे सुद्धा त्यांनी CEO म्हणून काम केलेलं आहे. सरांचा आधीचा जर एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर सर जनता सहकारी बँकेमध्ये अनेक वर्ष कार्यरत होते आणि त्यांनी वेगवेगळ्या पदांमध्ये आणि वेगवेगळ्या एरियाजमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे सरांना एक ऑलराऊंड बँकर हा एक्सपिरियन्स आहे आणि त्यामुळेच आज त्यांच्याशी गप्पा मारताना आपण वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेणार आहे. आणि विशेषतः मार्केटिंग असेल, कॉर्पोरेट प्लॅनिंग असेल, स्मॉल लोन्स जे आता नवीन एक फंडा RBIने तयार केला UCBसाठी तो असेल, किंवा सक्सेशन प्लॅनिंग असेल, आणि अर्थातच बँकर्सना जे अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे ट्रेनिंग. सो अशा या वेगवेगळ्या गोष्टींवर आपल्याला सरांशी आज चर्चा करायची आहे. सर तुमचं खूप खूप स्वागत. सर पहिला प्रश्न तुम्हाला हाच असेल की तुम्ही एवढे वर्ष बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आहात आणि जसं आता आपण म्हटलं की जनता सहकारी बँकेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या एरियाजमध्ये काम केलं आहे आणि 2 बँकांचे तुम्ही CEO होता, म्हणजे अगदी क्लर्कपासून ते CEO टॉप ऑफ द बँक इथपर्यंत तुमचा जो काही प्रवास आहे त्याचं थोडक्यात वर्णन केलं तर खूप आवडेल. नमस्कार. आता तुम्ही म्हटलात तसं मी पुणे जनता सहकारी बँकेमध्ये 1988 साली क्लार्क म्हणून काम केलं आणि एकूण आता 38 वर्ष माझी सर्व्हिस ही बँकिंग इंडस्ट्रीमध्ये झाली आहे. त्यामध्ये क्लार्क आणि ज्युनियर ऑफिसर असे एक 15-16 वर्ष जर सोडले तर 22-23 वर्ष मी अधिकारी म्हणून बँकेमध्ये काम करतोय. हे काम करत असताना सुरुवातीचा काळ हा नक्कीच ज्याला आपण स्ट्रगल म्हणू. एकतर मी इंदापूरसारख्या ग्रामीण भागातून आलो होतो, पुण्यामध्ये आलो होतो. BMCC मध्ये माझं शिक्षण झाल्यानंतर पुण्यामध्येच हा जॉब लागला आणि जॉब लागल्यानंतर स्वाभाविकपणे ग्रामीण आणि शहरामध्ये काम करतानाचा जो काही एक संघर्ष असतो, मग त्यामध्ये भाषा असेल, अन्य येणाऱ्या अडचणी असतील, ह्या सगळ्यातून मला जावं लागलं. पण एक निश्चित केलेलं होतं की आपल्याला बँकिंगमध्येच करिअर करायचं आहे आणि वरच्या पोस्टवरती जायचं आहे. कारण त्या सगळ्या कालावधीमध्ये बँकांमध्ये काम करत असताना आपण एखाद्याला मदत करतो, एखाद्याचं घर उभं करताना आपल्या बँकेचा सहभाग आहे, हे जे प्रशिक्षणामध्ये शिकवलेलं होतं, बिंबवलेलं होतं, त्याचाही मनावरती निश्चित परिणाम होता आणि त्यामुळे स्वाभाविकपणे याच क्षेत्रामध्ये काम करावं असंही वाटत होतं. मी आता उल्लेख केला तसं 22 वर्ष मी अधिकारी म्हणून काम करतोय. तर त्याची जी प्रेरणा आहे, जसं वेगवेगळे बँकर्स असतील किंवा संचालक असतील त्यांनी दिलेली प्रेरणा आहेच, पण त्याचबरोबर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये काम केल्यामुळे त्या ठिकाणी जबाबदारी घेऊन काम करणं, एखादी ओनरशिप घेणं आणि आपण नेतृत्व करून तिथले प्रश्न समजून घेऊन त्याच्यावरती उत्तर काढणं, हा जो एक माझा स्वभाव बनला आहे, त्याचा मला असं वाटतं की मला बँकिंगमध्ये निश्चितपणे चांगला उपयोग झाला. आणि विभाग असेल किंवा एखादी बँक असेल, एखादं डिपार्टमेंट असेल, प्रश्न तर सगळीकडेच असतात, पण ते प्रश्न त्याचा बाऊ न करता किंवा त्याच्यामध्ये अधिक वाढ न करता ते सॉल्व्ह कसे करता येतील, त्याला वेगवेगळ्या काय मार्गांनी विचार करता येईल, ही सवय मला लागल्यामुळे मला असं वाटतं की मी या CEO पर्यंतचा जो प्रवास आहे हा निश्चितपणे करू शकलो. मग यामध्ये रिझर्व्ह बँकेतले अधिकारी असतील, वेगवेगळ्या काही ठिकाणी कोर्टामधल्या केसेस असतील, ह्या सगळ्याचा अनुभव जो आला त्यामुळे स्वाभाविकपणे हे सगळं मला करता आलं. आणि कुठलंही काम करत असताना आपण एकटे करत नाही, तर टीमला घेऊन ते काम करावं लागतं आणि टीम डेव्हलप करणं, संच आपल्या भोवती उभा करणं आणि त्यांच्याकडून काम करून घेणं, त्यांना दिशा देणं, आपणही त्यांच्या बरोबरीनं त्यामध्ये पुढे राहून नेतृत्व करत असणं, हा मला वाटतं मला उपयोग झाला असं माझं प्रामाणिक मत आहे यामध्ये. नाही, नक्कीच सर. एकदम प्रेरणादायी तुमची जर्नी आहे, कारण एवढे वर्ष तुम्ही बँकिंगमध्ये आहात आणि जसं तुम्ही म्हणलात की RSSचं काही ना काहीतरी आपल्याला ते इनडायरेक्टली जी शिकवण असते ती नक्कीच उपयोगाला येते. सर जसं तुम्ही आत्ता म्हणलात की सुरुवातीला अडचणी होत्या, म्हणजे एक ऑपरेशनल प्रेशर असतं, कारण बँकेत लागल्यानंतर आपण एखादं ट्रान्झॅक्शन करतोय कस्टमरसाठी तर ते बरोबर होतंय का, किंवा ते चूक जर झालं तर काय होईल, असं एक थोडंसं मनात भीती असते. तर त्याबद्दल तुम्ही थोडंसं जर यंग बँकर्सनं गाईड केलं तर बरं.
हे तर निश्चित आहे. काम करत असताना आपल्याला कुठलंही काम असेल तर ते सुरुवातीला नवीन असतं. हो. नंतरच्या काळामध्ये आपण त्यामध्ये एक्सपर्टाईज मिळवत असतो. आमची जी पिढी आहे मुख्यतः आत्ता जे 60-62 वयाला आहेत, बरं. त्यांनी बँकिंगचा जो जर्नी बघितला आहे तो मॅन्युअल बँकिंगपासून अगदी इंटरनेट बँकिंगपर्यंत हे सगळं बघितलं आहे. खरं. मग RTGS नेफ्टपासून अनेक गोष्टी यामध्ये वेगवेगळ्या येत गेल्या. पूर्वीच्या काळी फॅसिट मशीनवरती बेरजा घेणं असेल आणि आता एक्सेल शीटचा वापर असेल, या सगळ्या गोष्टी करत असताना चुका झाल्या नाहीत का तर झाल्या, बरोबर. पण त्या चुका होत असताना काम शिकत असताना इंटेन्शन तुमचं बघितलं जातं. आणि जर ते फ्रॉडुलंट इंटेन्शन नसेल, एखादी चूक झाली तर स्वाभाविकपणे तुम्ही त्या ग्राहकाला असेल, तुमच्या बँकेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना असेल सांगून ती दुरुस्त करू शकता. नक्कीच. ती दुरुस्त करण्याची मनस्थिती सगळ्यांनी ठेवणं आणि मुख्यतः आपल्याला काम शिकायचं आहे. खरं. कोणतंही काम खरं म्हणजे काम हाच कामाचा गुरु असतो. मला एखादं काम येत नाही असं म्हणून मी जर त्यातून लांब गेलो खरं. तर ते तुम्हाला कधीच येणार नाही. बरोबर. मी म्हटलं तसं आमच्या काळामध्ये अगदी कॉम्प्युटरायझेशन असेल, CBS असेल, इंटरनेट बँकिंग असेल, या नवीन गोष्टी खूप आल्या. बरोबर. त्या येत असताना त्या शिकणं, त्या समजून घेणं आणि त्यामधलं आपल्या बँकेला योग्य काय ते आपल्या बँकेच्या सिस्टीममध्ये कसं आणता येईल याचा विचार करत राहणं. बरोबर. आजही काळ तोच आहे. खरं. आता CBS जरी झालं असलं, इंटरनेट बँकिंग जरी आलं असलं, आता काळ त्याच्या पुढे चालला आहे. बरोबर. डिजिटल पेमेंट आलेलं आहे, UPI आहे, आता डिजिटल लोन ही कन्सेप्ट बँकिंगमध्ये यायला लागली आहे. सुरू झाली. त्यामुळे सगळ्या नवीन बँकर्सना माझी अशी एक हे राहील की तुमच्याही काळामध्ये बदल हा अपरिहार्य आहे, हा बदल होत राहणार. आपण बदल शिकणं, स्वीकारणं, जेवढ्या लवकर आपण तो बदल स्वीकारू तेवढ्या लवकर त्याच्यावरती आपल्याला आरूढ होता येईल. जर आपण त्याचा बाऊ करायला लागलो आणि मला नको असं किंवा मी ते शिकत नाही, आता आहे त्यामध्ये मी समाधानी आहे, असं जर आपण मनस्थिती ठेवली तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे बदल हा होत राहणार, तो आपल्याला स्वीकारायला लागेल आणि तो स्वीकारत असताना काही कौशल्य, काही सॉफ्ट स्किल्स ही पण आपल्याला निश्चितपणे आपल्यामध्ये आणावी लागतील. आणि केवळ स्किल्स म्हणत असताना जसं व्यक्तिमधला संबंधांचा विषय आहे तसा टेक्नॉलॉजीचं पण आजच्या काळामध्ये फार महत्त्व आहे. त्यामुळे त्याचे छोटे छोटे कोर्सेस असतील, प्रशिक्षण घेत राहणं असेल, आपल्या ज्युनियर मंडळींकडनं शिकणं असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. तर स्वाभाविकपणे हा जर्नी जो आहे पुढचा, हा निश्चितपणे तुम्हाला खूप लाभ देईल असं माझं व्यक्तिगत मत आहे. नाही, नक्कीच. जसं सर अगदी बरोबर आहे, कारण चेंज हे फक्त कॉन्स्टंट आहे आणि चेंज हा होतच राहणार आहे आणि तो आपल्याला ॲक्सेप्ट करून पुढे जाणं हेच त्याच्यामागे एक सोल्युशन आहे. सर, आता आजकालचा जो काळ आहे तो स्पेशलायझेशनचा आहे. म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या फील्डमध्ये स्पेशलायझेशन करावं आणि त्यामध्ये अजून पुढे जावं. पण बँकिंग म्हटलं की कुठेतरी ऑलराऊंड बँकर पण लागतो, कारण नुसतंच एका एरियाचं मला माहिती आहे असं जर झालं तर मग मला बाकीच्या गोष्टी कळतच नाहीत. तर याकडे तुम्ही कसं बघता, किंवा ॲज अ बँक रोटेशन पॉलिसी असेल, जॉब रोटेशन किंवा एरियाचं बायफर्गेशन असेल, तर ते कसं एखाद्या बँकेने करावं? योग्य प्रश्न विचारलाय. खरं म्हणजे याला दोन्ही बाजू आहेत. जसा कर्मचारी एखाद्या ठिकाणी एक्सपर्ट होतो, मग ते कुठलं तरी डिपार्टमेंट असेल, ऑडिट असेल, कर्जामध्ये असेल, त्याचं एक स्पेशलायझेशन लायकिंग होऊन जाते आणि मग स्वाभाविकपणे बँकेचं मॅनेजमेंटही त्याला त्याच एरियामध्ये पोस्टिंग करत राहतं. अगदी मोठ्या ब्रांचला गेली तर पाठवलं तरी त्या ठिकाणी तू कर्जात काम कर, तू इन्व्हेस्टमेंटमध्ये काम कर आणि सातत्याने तेच जर का केलं तर त्या व्यक्तीवरती तो शिक्का मारला जातो. हा कर्जातला अधिकारी चांगला आहे, हा इन्व्हेस्टमेंटचा चांगला अधिकारी आहे, हा ऑडिट चांगलं करतो. पण मला असं वाटतं की व्यक्तीचा जेव्हा विकासाचा विषय येतो किंवा बँकेच्या सक्सेशन प्लॅनचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्या ठिकाणी ऑलराऊंडरच पाहिजे असतं. सगळ्या विषयातलं मला सगळं माहिती असेल असं नाही, बरोबर, पण सगळ्या विषयातली जुजबी माहिती तरी मला असली पाहिजे आणि त्याचबरोबर माझे काही स्वतःचे 1-2 विषय स्पेशलायझेशन जर असतील तर तो त्या व्यक्तीला सुद्धा त्याच्या डेव्हलपमेंटसाठी, त्याच्या प्रमोशनसाठी, त्याला पुढे जाण्यासाठी आणि त्याचबरोबर संस्था संचालनामध्ये, कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये अशा गोष्टींचा निश्चितपणे गरज भासत असते की एखादा जर समजा कर्जामधलेच एक्सपर्ट असेल, रिकव्हरीची त्याला माहिती नसेल, रिकव्हरीतले कायदे माहीत नसेल, तर त्याला पोस्टिंग देतानाही मर्यादा येतात आणि स्वाभाविकपणे या मर्यादा या संस्थेला पुढे मर्यादा आणू शकतात. त्यामुळे बँकेमध्ये किमान एक 20-25% तरी टॉप अधिकारी असतील, ब्रांच मॅनेजर असतील, हे ऑलराऊंडर असले पाहिजेत, जेणेकरून बँकेतली भावी पिढी ही बँकेला मिळत राहील,
त्याचबरोबर त्याच्यातून पुढच्या प्रमोशनसाठी सुद्धा योग्य मंडळी ज्यांच्या हातात आपल्याला बँक द्यायची आहे ही जर आपल्याला तयार पाहिजे असेल तर ऑलराऊंडर असो, मी असं नाही म्हणत की सगळ्या ऑलराऊंडरच पाहिजेत, पण किमान सगळ्या विभागातली सगळी माहिती आहे आणि काही विषयामधलं आपल्याला अधिक माहिती आहे अशा पिढीची मात्र निश्चित गरज आहे. त्यामुळे व्यक्तींनी सुद्धा आपला आग्रह करताना मला याच विभागात द्या असं न म्हणता स्वतःहून विचारलं पाहिजे की मी आतापर्यंत कर्जात काम केलं, मला आता ऑडिट द्या, मला आता रिकव्हरी द्या, मी आता HR मध्ये काम करतो, असं जर मागणी त्याच्याकडून आली तर स्वाभाविकपणे व्यवस्थापन त्याचा निश्चित तसा विचार करतं, कारण ती संस्थेची पण गरज आहे. बरोबर आहे. नाही, नक्कीच सर, जसं तुम्ही म्हणलात की 20 ते 25% तरी स्टाफ आपला हा ऑलराऊंडर असण्याची गरज आहे, कारण उद्या कुठे लागलं तर तिथे कोणतरी पाहिजे समोर, आणि ते नक्कीच गरजेचं पण आहे. सर, तुम्ही 2 अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्समध्ये CEO म्हणून काम केलं, एक संगमनेर मर्चंट बँक असेल आणि आता सोलापूर जनता सहकारी असेल. तर या दोन्ही जॉग्राफीज वेगळे आहेत, म्हणजे संगमनेरचा एरिया वेगळा आहे, इकडचा सोलापूरचं हे सगळं वेगळं आहे. तर इथे दोन्ही बँकांमध्ये काम करताना तुम्हाला असे काय वेगळे एक्सपिरियन्स आले ॲज अ CEO म्हणून? मी संगमनेर मर्चंट बँकेमध्ये 2 वर्ष CEO म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं. एका अर्थाने ते स्मॉल युनिट होतं, 9 ब्रँचेस आणि सुमारे 1000 कोटीच्या पर्यंतचा बिझनेस मिक्स, आणि लोकल नगर जिल्ह्यातली, ज्या नगरमध्ये आपण सहकाराचं खरं म्हणजे माहेरघर असं म्हणतो, त्या नगर जिल्ह्यातली व्यापाऱ्यांसाठी चालू केलेली ही बँक असं ज्याचं वर्णन करता येईल. त्यामुळे संगमनेर मर्चंटचा जो बेस आहे तो मुख्यतः व्यापारी हा जास्त आहे, आणि त्यामुळे व्यापारातले काही त्यांचे प्रश्न असतील, काही त्यांच्या गरजा असतील, याच्यावरती त्या ठिकाणी काम करता आलं. त्याचबरोबर त्या संगमनेर मर्चंटच्या शाखा ज्या आहेत त्या मुख्यतः सेमी अर्बन ज्याला म्हणता येईल, तालुका प्लेस ज्याला म्हणता येईल, अशा ठिकाणी त्या शाखा जास्त आहेत. त्यामुळे तिथं परंपरागत पद्धतीने बँकिंग किंवा पिढ्यानपिढ्या बँकेशी जोडलेली मंडळी अशी खूप मोठ्या प्रमाणात बघता आली, ज्यांचा आपला कालावधी त्या बँकेतला 2 वर्ष आहे, पण मी ज्याच्याशी बोलतोय तो कस्टमर 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष बँकेशी जोडला आहे. हे एक युनिक तिथं मला पाहायला मिळालं. म्हणजे ग्राहकांची बँकेवरती निष्ठा काय असते याचं एक चांगलं अनुभव उदाहरण. स्वाभाविकपणे त्याचे परिणामही त्या बँकेला मिळाले. स्मॉल इज ब्युटी असं ज्याला म्हणता येईल, की युनिट जरी छान असलं तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि उत्तम व्यवस्थापन असलेली बँक असं ज्या बँकेचं वर्णन करता येईल. रिझर्व्ह बँकेने त्याला FSWM म्हटलेलं आहे, फिनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज बँक. तो दर्जा या संगमनेर मर्चंट बँकेला होता. त्या ठिकाणच्या कामाचा माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये निश्चित मला लाभ मिळाला. आता मी ज्या सोलापूर जनता सहकारी बँकेमध्ये काम करतो ही मल्टी स्टेट शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँक आहे, त्यामुळे 2 राज्यामध्ये हिच्या ब्रांचेस आहेत. हिलाही 60 वर्ष पूर्ण होऊन गेली आणि 41 शाखांमधून सुमारे 3000 कोटीचा टप्पा आत्ता पार केला गेला. 0% NPA हा मार्च 26ला या बँकेचा झाला. त्यामुळे 2 ज्याला गोष्टी म्हणता येतील की 3000 कोटीचा टप्पा पार करणं, 0% NPA गाठणं आणि यावर्षी मोबाईल बँकिंगची सेवा चालू करणं, असे वेगळे अनुभव मला या बँकेमध्ये मिळाले. अर्थात दोन्ही ठिकाणचं मी वर्णन असं करेन, एकटा CEO काही करू शकत नसतो. आपण दिशा देऊ शकतो, 4 गोष्टी सांगू शकतो, पण काम जे करतात ते त्या ठिकाणचा डेडिकेटेड स्टाफ जो असतो तोच काम करत असतो. सोलापूर जनता सहकारी बँकेच्या बाबतीतही निश्चितपणे असं म्हणता येईल की एक चांगला समाधानी ग्राहक वर्ग हा बँकेने मिळवलेला आहे आणि तो अनेक वर्ष बँकेशी जोडलेला आहे. हक्काने 4 गोष्टी ते मागून घेतात, या सेवा चालू करा, आम्हाला त्या वापरायच्या आहेत, अशा प्रकारचा व्यवस्थापनाकडे आग्रह करतात. आणि एका अर्थाने पारंपरिक बँकिंग आणि तिथं सुद्धा इंटरनेट आणि ह्या सगळ्या गोष्टीची आता मागणी याचा अनुभव आहे. 0% NPA करत असताना कायदेशीर गोष्टी किंवा कायदेशीर ज्या लढाया असतात त्या कशा लढल्या जातात किंवा त्यामध्ये काय काय गोष्टी ट्विस्ट होत असतात या संदर्भातला अनुभव हा मला सोलापूर जनता सहकारीमध्ये निश्चित आला. पण पुढच्या कालावधीमध्ये आता सोलापूर जनता सहकारी बँक ही एका अर्थाने टेक ऑफ घेण्याच्या स्टेजमध्ये आहे. ॲक्वायझेशन असेल, नवीन ब्रँच ओपनिंग असेल, व्यवसाय वाढीमध्ये प्रचंड संधी त्या बँकेला आहेत. सोलापूर शहराचा विचार केला तर
चारी बाजूनी उत्तम ट्रान्सपोर्टेशन आहे. हो. आत्ता विमानतळ सुरू झालेलं आहे. नक्की. IT पार्कची व्यवस्थित घोषणा झाली आहे. त्यामुळे या सगळ्या पुढच्या कालावधीमध्ये सोलापूर जनता सहकारी बँकेचं सोलापूरच्या एकूण विकासामध्ये योगदान हे निश्चितपणे चांगलं राहील. आणि त्या सगळ्या कामामध्ये आपल्यालाही खारीचा वाटा उचलता येतोय याचाही मला खूप आनंद आहे. आणि त्यामध्ये निश्चितपणे आम्ही आमच्या टीमबरोबर या सोलापूरच्या एकूण सगळ्या आर्थिक विकासामध्ये सोलापूर जनता सहकारी बँक आपलं योगदान निश्चित देईल. नक्कीच सर. हे खूप छान तुम्ही सांगितलं. तुमच्या दोन्ही एक्सपिरियन्सेस युनिक आहेत. म्हणजे इकडं तुम्ही म्हटलात स्मॉल इज ब्युटी आणि इकडे मल्टी स्टेट बँक, त्यामुळे दोन्हीचा एक्सपिरियन्स तुम्हाला तिथे बघायलाही मिळाला. सर, UCB म्हटलं की बेसिकली आपला कॅपिटल बेस हा थोडा कमी असतो आणि अर्थातच रिलेशनशिप बँकिंगकडे आपलं जास्त लक्ष असतं, कारण कस्टमर लॉयल्टी ही आपल्यासाठी मेन आहे. पण सध्याच्या मार्केटिंग युगामध्ये आपल्याला काहीतरी मार्केटिंग स्ट्रॅटेजीज नवीन लावायला लागतात, नाहीतर आपले कस्टमर कोणतरी दुसरी बँक पळवून नेतं. तर असं तुम्ही काय सांगाल की तुमच्या बँकेमध्ये तुम्ही मार्केटिंग स्ट्रॅटेजीज काय वापरता किंवा काय वापरल्या पाहिजेत? हे तर खरंच आहे की आता मार्केटिंग म्हणत असताना मुख्यतः सर्वसामान्य ग्राहक जो आहे तो डिपॉझिटला जास्त व्याजदर मागत असतो आणि कर्जाला आम्हाला कमीत कमी व्याजदर द्या असं म्हणत असतो. आणि या ठिकाणी बँकाच्या व्यवस्थापनाची एका अर्थाने कसरत ही असते. कासा डिपॉझिट हे तुलनेनं आपल्याकडे कमी असल्यामुळे कदाचित कॉस्ट ऑफ डिपॉझिट ही जास्त असते. त्यामुळं आपण इच्छा असून सुद्धा कर्जाचा तो व्याजदर देऊ शकतोच असं नाही. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये पुन्हा समाजाचा विचार केला तर समाजामध्ये सगळ्या प्रकारची मंडळी असतात की थोडंसं माझं सिबिल खराब आहे, 2% माझी जास्त घ्या पण मला कर्ज द्या असं म्हणणाराही एक वर्ग असतो. मी या बँकेशी लॉयल आहे, एखादा अर्धा टक्का मला जास्त यायला काही वाटणार नाही, मी तुमच्याकडेच देणार असं म्हणणाराही असतो. त्यामुळे बँकेच्या व्यवस्थापनाने मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करून एक चांगला कस्टमरचा मिक्स हा सातत्याने मिळवत राहणं हे मला वाटतं की जास्त आवश्यक आहे. आणि त्यासाठी वेगवेगळे फंडा केवळ सोशल मीडिया केवळ इलेक्ट्रॉनिक मीडिया हे पुरेसं नाहीये. ते करायला पाहिजे, त्याला विरोध अजिबात नाही. पण बँकांना असं वाटतं की मी सोशल मीडियावरती ऍक्टिव्हेट राहिलो म्हणजे माझं मार्केटिंग सगळं पूर्ण झालं, तर तसं नाहीये. समाजामध्ये सेक्शन जे असतात, वेगवेगळे घटक जे आहेत त्या सगळ्या घटकांच्या पर्यंत प्रत्यक्ष भेटणं, आपल्या ब्रांच मॅनेजरच्या माध्यमातून त्यांना सातत्याने भेटणं, मग कदाचित चार्टर्ड अकाउंटंट असतील, डॉक्टर असतील, शिक्षक असतील, अशा वेगवेगळ्या सेक्शन, कदाचित आडत व्यापारी असतील, बिल्डर असतील, यांचा जिवंत संपर्क ज्याला म्हणता येईल हा आपल्या ब्रांचेसचा असलाच पाहिजे. आज त्याला कर्जाची डिपॉझिटची गरज आहे का नाही हे महत्वाचं नाहीये, पण आमचा जर संपर्क असेल तर त्यांना जेव्हा आठवण येईल तेव्हा त्याचा पहिला कॉल हा आपल्या बँकेला आला पाहिजे. अशा प्रकारची एक इंटरनल सिस्टीम जर बँकेमध्ये करता आली तर ती मार्केटिंगच्या अर्थाने खूप चांगलं काम करते असं मला वाटतं. मग त्याचबरोबर काही स्टॉल लावणं असेल, कदाचित अन्य लोकांनी लावलेल्या स्टॉलमध्ये आपण भाग घेणं असेल, ह्याही गोष्टी आपण केल्या पाहिजे जेणेकरून प्रत्यक्ष ग्राहक आणि आपण हे समोरासमोर येतो, त्यातून चर्चा होते आणि आपला एक चांगला ब्रॉडबेस हा निर्माण होतो. आता इथं मी एक आम्ही केलेल्या प्रयोगाचा मुद्दा म्हणून उल्लेख करतो. सोलापूर जनता सहकारी बँकेनी गेल्या वर्षी दसरा दिवाळीच्या दरम्यान 4 चाकी गाड्यांसाठी आम्ही स्टॉल लावला. आणि तो स्टॉलचं वैशिष्ट्य असं राहिलं की फायनान्स करणारी एकमेव सोलापूर जनता सहकारी बँक होती आणि त्याच स्टॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 6-7 वेंडरच्या गाड्या, मग त्यामध्ये टाटा असेल, महिंद्रा असेल, मारुती असेल, अशा गाड्या होत्या. ग्राहकांना अनेक ऑप्शन बघायला होते. फायनान्स करण्यासाठी केवळ जनता सहकारी बँक होती. आणि त्याही ठिकाणी आम्ही एक युनिक कल्पना आणली की ऑन दी स्पॉट सँक्शन लेटर, त्याचा सिबिल जागेवर बघून त्या ग्राहकाला ऑन दी स्पॉट सँक्शन लेटर दिल्यामुळे बँकेबद्दलचा एक विश्वास किंवा अरे माझी बँक हेही करते असा एक आश्चर्याचा भाव हा ग्राहकांच्या मनामध्ये आला. जे प्रायव्हेट सेक्टर बँका करू शकतात ते कोऑपरेटिव्ह बँके करू शकते, हे या निमित्ताने आम्ही सोलापूरमध्ये सिद्ध केलं. नाही, नक्कीच. कारण तसं प्रायव्हेट बँकेचं ते फंक्शनिंगच तसं असतं की ऑन द स्पॉट सँक्शन, आणि तिथं आपण कमी पडतो. तर तो हा एक नक्कीच उपाय किंवा स्ट्रॅटेजी नक्कीच काम करेल, हे नक्की आहे. सर, बरेचदा असं होतं की आता तुम्ही सोलापूर
जनता सहकारी बँकेत असल्यामुळे सोलापूर हा रिजन तर बघितलाच आहे, प्लस बाकीचे पण जवळचे जे रुरल एरियाज आहेत तेही तुम्हाला चांगले तिथं माहिती आहेत. तर जेव्हा आपण मार्केटिंग करतो ॲज अ बँक, तेव्हा रुरल कस्टमर बेस जो असतो आणि अर्बन कस्टमर बेस याच्यात काहीतरी फरक थोडा असतो. तर तो कसा हे करायचा किंवा त्याला कसं सामोरं जायचं? अगदी हाही मुद्दा बरोबरच आहे. शहरी आणि ग्रामीण हा फरक पडतो. त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही आणखीन एक उपक्रम केला होता बँकेमध्ये, ज्यामध्ये आम्ही संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, नांदेड असेल, बीड असेल, अशा भागांमध्ये आमच्या ग्राहकांचे ग्राहक मेळावे घेतले. त्यामुळे 1 to 1 चर्चा केली आणि ग्राहकाला काय अपेक्षित आहे त्याच्यानुसार तिथल्या गरजाला अनुसरून आपण काही कर्जाची स्कीम देऊ शकतो का, आणि मग त्याच्यातून छोट्या व्यापाऱ्यांसाठी 70 लाख रुपयापर्यंतची एक कर्जाची स्कीम ही आम्ही त्या ठिकाणी दिली. त्या ठिकाणचे काही वैशिष्ट्य असतात, त्या ठिकाणचा कॅश फ्लो असेल, त्या ठिकाणचा काही व्यवसायाचं काही युनिकनेस असेल, अशा लक्षात घेऊन आपण त्या शाखांसाठी सुद्धा कर्जाच्या म्हणा, डिपॉझिटच्या म्हणा स्कीम ह्या करू शकतो. आम्ही आत्ता आमचाही हिरक महोत्सव होता, त्यामुळे हिरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अशा प्रकारची छोटी फीचर्स असलेली, म्हणजे यामध्ये नियमामध्ये राहून नियम मोडणं असं ज्याला म्हणतात, विदिन द फ्रेमवर्क ऑफ रूल वी कॅन ब्रेक द रूल, या तत्वाप्रमाणे तारण तर घ्यायचं आहे पण मग आम्ही 50% घेऊ, जामीनदार पाहिजे पण 1 घेऊ, असं कमी काय काय करून त्याला देता येईल, जेणेकरून सगळीकडचा ग्रामीण भागातला ग्राहकही आम्हाला आमच्याशी जोडता येईल अशा प्रकारचं. आणि मला असं वाटतं की कोऑपरेटिव्ह बँकांना हे सहज करणं शक्य आहे. त्यांच्याकडं या विषयाची माहिती असते. आपल्या ब्रांचेसचं जाळं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं तिथली इकॉनॉमी कशावरती अवलंबून आहे, तिथलं पीक पाणी काय आहे, तिथलं पैसा कशाच्या आधारे येतो, आणि मग त्याला अनुसरून आपली कर्जाची स्कीम ही जर आपण केली तर आपला कनेक्ट जो आहे हा खूप चांगल्या पद्धतीने राहू शकतो. नाही, नक्कीच सर, जे तुम्ही आता एक्झाम्पल दिलं ते खूप छान होतं, कारण त्याशिवाय आपण रुरल कस्टमरशी जोडली जाणार नाही. आणि जोपर्यंत 1 to 1 इंटरॅक्शन होत नाही तोपर्यंत तो कस्टमर आपल्याकडे येऊन सर्व्हिसेस घेत नाही. सर, जसं तुम्ही मगाशी म्हटलात की बँकेने 3,000 कोटीचा बिझनेस मिक्सचा टप्पा पार केला आणि तो नक्कीच एक मोठा टप्पा आहे कुठल्याही बँकेसाठी, आणि प्लस 0% NPA आहे. सो बरेचदा सर असं होतं की अर्बन कोऑपरेटिव्ह बँक म्हटलं की लिक्विडिटी, प्रॉफिटेबिलिटी आणि रिस्क हे 3 फार मोठे पॅरामीटर्स उभे राहतात, कारण आपल्याकडे लिमिटेड कॅपिटल बेस, लिमिटेड ह्युमन रिसोर्स, आणि हे सगळं करून मग या 3 गोष्टी कशा बॅलन्स करायच्या? हे तर खरंच आहे की आता कॅपिटल एका अर्थाने ते कॉस्टली पण आहे, कारण आपल्याला त्यावरती डिव्हिडंड द्यायला लागतो. बरोबर. दुसरीकडे विचार केला तर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तुम्हाला CRAR साठी कॅपिटल ठेवायला लागतं. लिक्विडिटीचा तर आता प्रश्न असा आहे की तुमच्या चुकीमुळे नाही पण समोरच्या अन्य कोणाच्या तरी चुकीमुळे तुमच्यावरती लिक्विडिटीच्या अर्थाने रिस्क ही येऊ शकते. त्यामुळे ह्या सगळ्याचा बॅलन्सिंग करत राहणं, सातत्याने त्याचं रेशो बघत राहणं, त्यामध्ये काही नवीन कालानुरूप ज्याला बदल असे म्हणता येतील अशा कर्जाच्या स्कीममध्ये असतील, डिपॉझिटच्या स्कीममध्ये असतील, असे करत राहणं. उदाहरणार्थ आता IT सगळं आपल्याकडे आलेलं आहे, त्यामुळं फ्लेक्झी डिपॉझिट सारखं डिपॉझिट, आम्ही परंपरागत डिपॉझिटच्या जर स्कीम घेऊन जायला लागलो तर ते आता वर्क होणार नाही. त्यामुळे फ्लेक्झी डिपॉझिट जर अन्य बँका देतात आम्ही का देऊ शकत नाही, असाही बँकेच्या मॅनेजमेंटने कुठेतरी विचार हा केला पाहिजे. आणि ग्रोथ ही करत असताना लिक्विडिटी असेल किंवा कॉस्ट ऑफ डिपॉझिट कमी करत असताना अन्य एरियामध्ये जाणं, मग BCBF सारखा मॉडेल असेल जिथं मला बिझनेस करस्पॉन्डंट नेमता येतील का, कुठेतरी मला बिझनेस फॅसिलिटेटर नेमता येतील का, असा विचार करत आपल्याला ग्रोथ ही गाठावी लागेल. ग्रोथला पर्याय नाही बँकांमध्ये, आणि ग्रोथ करत असताना ती तुम्हाला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ही दोन्ही करायला लागेल. ब्रँचेसचं नेटवर्कही तुम्हाला वाढवायला लागेल, BCBFच्या द्वारे वाढवायला लागेल, ॲट द सेम टाइम व्यवसायाची आकडेवारी तीही वाढवायला लागेल. या सगळ्यातून स्वाभाविकपणे प्रॉफिट येईल, आणि प्रॉफिट पुन्हा कन्वर्ट प्लॉबॅक आपण ज्याला म्हणतो बिझनेसमध्ये आणणं, तो प्रॉफिट आपला कॅपिटलमध्ये ॲड होत गेला तर काही वर्षानंतर पुन्हा एकदा RBIची जी अपेक्षा आहे फिनान्शियली साऊंड असं आपल्या बँकेचं स्वरूप आपल्याला करता येईल. अर्थात हा टप्पा दीर्घ आहे, एकदम ओव्हरनाईट असं यामध्ये काही होऊ शकत नाही. सातत्याने 2, 3, 4 वर्ष जर बँकांनी यावरती काम केलं तर यामध्ये यश हे बँकांना निश्चित मिळेल असं मला वाटतं.
असे आत्ता तुम्ही खूप एक छान गोष्ट सांगितलीत की व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली दोन्ही ग्रोथ आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि प्रॉफिट रिइन्व्हेस्टमेंट यांनीच तुम्ही कॅपिटल बेस जर वाढवू शकलात तर त्याच्यासारखं दुसरं चांगलं बँकेसाठी काही होऊ शकत नाही. सर, आता आपण एक दुसऱ्या एका कन्सेप्टवर जाऊ. आता RBIचा एक नवीन कन्सेप्ट सुरू झाली आहे की स्मॉल लोन्स, म्हणजे UCB नी व्यवसाय करायचा आहे पण तो स्मॉल तिकीट साईज हाच करायचा, असा RBIचा आता एक मॅन्डेट आल्यासारखं आहे. तर याकडे तुम्ही कसं बघता आणि त्याचा बँकेवर काय परिणाम तुम्हाला जाणवतो? आता RBIने जे गेल्या वर्षी साधा 20 पासून हे सर्क्युलर काढलंय, हो. पण आता त्याच्यावरती फोकस जास्त दिलाय. बरोबर. कॅपिटल फंड्सच्या 0.40% अमाऊंटमध्ये सांगायचं झालं तर 25 लाख किंवा 3 कोटी अशा कॅप RBIने तुमच्या कॅपिटलच्या साईजनुसार बँकांना घालून दिलेले आहेत. बरोबर. तुमच्या बँकेचं जे कॅपिटल आहे टायर 1 कॅपिटल, त्याच्या 0.40%नी जो येईल ती तुमची छोट्या कर्जाची व्याख्या. बरोबर. सोलापूर जनता सहकारी बँकेपुरतं म्हणायचं तर 1 कोटी ही आमची छोट्या कर्जाची व्याख्या आहे. आणि आमचं एक्सपोजरचा जर विचार केला तर आम्ही 27 कोटीपर्यंत एका सिंगल पार्टीला कर्ज देऊ शकतो. बरोबर. मधल्या कालावधीमध्ये काय झालं होतं तर बँका बिग साईजच्या मागे फार लागल्या होत्या असं जाणवतं. बरोबर. आणि त्यामुळे अडचणी बँकांच्या वाढल्या होत्या. बरोबर. पण आता जरा परिस्थितीमध्ये बदल झाल्याचा दिसून येतो, जाणवतो. कदाचित RBIचं हे सर्क्युलर त्याला कारणीभूत असेल. आणि कोऑपरेटिव्ह बँकांचा जन्मच मुळामध्ये छोट्या लोकांना, ज्यांना पत नाही त्यांना पत निर्माण करणं, त्यांना विकासाचे सगळे दारं उपलब्ध करून देणं, बरोबर. यासाठी झाला आहे. त्यामुळे आपल्या पुन्हा बर्थच्याकडे नेणं असं या सर्क्युलरचा अर्थ मला जाणवतो. नक्कीच. दुसरी अडचण स्वाभाविकपणे अशी आहे की बँकांचं डिपॉझिट वाढल्यामुळे बँका मोठ्या कर्जाच्या मागे लागतात. हो. पण 50% हे छोट्या कर्जाचं जे लिमिट आहे ते जर पूर्ण करायचं असेल बरोबर. तर बँकांना, आत्ता मी म्हटलं तसं, ज्या नच एरियामध्ये आपली ब्रँच काम करते तिथल्या ग्राहकांच्या आपल्याला गरजा लक्षात घेऊन छोट्या छोट्या कर्जाच्या स्कीम्स हे आपल्याला आणावे लागतील. बरोबर. त्या स्कीम्स आणताना माननीय पंतप्रधानांनी अनेक वेळा शब्द वापरलाय, मला तो खूप आवडतो, ईज ऑफ डुईंग बिझनेस. हे आपल्याला करावं लागेल. त्यामध्ये जामीनदार कमी करणं असेल, सिबिलच्या आधारित तुमच्या कर्जाचे व्याजदर करणं असेल, सिक्युरिटीमध्ये काही सवलत त्याला देता येते का, बरोबर. असं परमिनेशन कॉम्बिनेशन वेगवेगळं करून जर आपण कर्जाच्या स्कीम आणू शकल्या, किंवा आणखीन एक उदाहरण देता येईल, आता डिजिटल बँकिंग हे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चाललं आहे. बरोबर. अनेक छोटे व्यापारी असे असतात की ज्यांच्याकडे IT रिटर्न नाही आहे, त्यांचे हिशोबाची पुस्तकं ठेवलेली नाही आहेत, पण त्यांच्या बँक अकाउंटला मात्र जीपेद्वारे खूप मोठ्या प्रमाणात रक्कम असतात. बरोबर. त्याचा बेस करून आपण काही कर्जाची स्कीम करू शकतो का? बरोबर. भले ती छोटी असेल, कारण आपल्याला छोट्या कर्जाचं उद्दिष्ट गाठायचं आहे. बरोबर. आणि असं जर छोट्या कर्जाचं जर वेगवेगळ्या स्कीम, काही मशिनरी असतील, प्लांट असतील, अशा अर्थांनी तिथं काही आम्ही जर कन्सेशन देऊन जर काही करू शकलो, व्हेकल आहे, हाऊसिंग लोन आहे, कर्जाचे प्रकार खूप आहेत, पण त्याचा त्या ठिकाणी आपल्या टीमशी चर्चा करून ग्राहकांची नेमकी गरज लक्षात घेऊन जर त्याची आपल्याला असलेल्या स्कीममध्ये नाविन्य काहीतरी आणणं, त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्हपणा आणणं, हे ज्या बँकांना जमेल त्या बँका 50% उद्दिष्ट हे निश्चितपणे पूर्ण करतील. नाहीतर मग त्यामध्ये अडचणी सांगत राहणं हे तर सोपं आहे, पण अडचणी सांगून प्रश्न सुटणार नाही. आपल्याला त्यामध्ये कामच करावं लागेल. आणि ते काम करत असताना कन्सॉर्शियम फायनान्स असाही एक आपल्याला वेगळा विषय तिथं जोडता येऊ शकतो, की जेणेकरून छोट्या लोकांना योग्य पद्धतीने आपल्याला त्यांचं इन्क्लुजन बँकिंगमध्ये हे करणं सोपं होईल. नाही, नक्की सर. तुम्ही जे आता म्हटलात की इनोव्हेशन प्रॉडक्टमध्ये आणणंच गरजेचं आहे, कारण त्याशिवाय याला आपण सोल्युशनच काढू नाही शकत. सर, तुम्ही कॉर्पोरेट प्लॅनिंग डिपार्टमेंटलाही काम केलं आहे, किंवा एस्टॅब्लिशमेंट ज्याला आपण म्हणतो. म्हणजे एखाद्या UCB समोर हा एक नक्कीच प्रश्न असतो की ब्रँच एक्सपान्शन मला करायचं आहे, किंवा ब्रँच नसेल पण एखादं नवीन प्रॉडक्ट मला आणायचं आहे, तर ते आणताना काय पॅरामीटर्स ॲज अ CEO तुम्ही बघता आणि जे तुम्हाला नंतर प्रॉडक्ट इम्प्लिमेंटेशनला उपयोगी पडतात? मी इथं पुणे जनता सहकारी बँकेचा उल्लेख करेन. प्लॅनिंग डिपार्टमेंट हे त्या ठिकाणचं खूप चांगलं आहे. आणि तसंच डिपार्टमेंट आम्ही आता सोलापूर जनता सहकारी बँकेमध्ये त्याच मॉडेलवरती काम करतो आहोत. मुख्यतः
वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टी या निश्चित करून ठेवणं. त्यामध्ये ग्रोथ तुम्हाला डिपॉझिटची असेल, कर्जाची असेल, कासामध्ये असेल, NPA कमी किती करणं असेल, याचं जर एकदा सगळ्यांशी बोलून बोर्डाचे सुद्धा त्याला अप्रुव्हल घेऊन आपण जर वर्षभराचं प्लॅनिंग केलं आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा जर केला, दर महिन्याला त्याच्या रिव्ह्यू मिटिंग केल्या, या मार्गाने आपल्याला ग्रोथ आणि हे सगळं करता येईल. ॲट द सेम टाईम वर्षाच्या सुरुवातीलाच कोणत्या एरियामध्ये आपल्याला ब्रांचेस उघडायचे आहेत, एखादं इनऑर्गॅनिक ग्रोथ ज्याला म्हणतो आपण, तसं एखादी बँक यावर्षी आपल्याला ॲक्वायर करायची आहे का, आपण त्या स्थितीमध्ये आहोत का, या सगळ्याचा विचार जर बँकांनी केला तर कोणत्या एरियामध्ये आपल्या ब्रांचेस नाहीत आम्हाला जाता येईल, किंवा माझ्या आत्ताच्या हेड ऑफिसपासून लांबची जी ब्रँच आहे त्याच्या जवळपासच्या एरियामध्ये कुठं मला एक्सपेन्शन करता येईल, जेणेकरून एक माझी कंट्रोलिंग ब्रँच जवळ असेल, आजूबाजूच्या ब्रँचेसमध्ये मला जाता येईल, असा विचार हा बँकांना केला पाहिजे. ज्या ठिकाणी आपण नवीन ब्रँच ओपन करायचा विचार करतो, सगळ्यात महत्त्वाचं तिथं आपण आपल्या बँकेचे 1-2 अधिकारी, 1-2 संचालक यांना पाठवून एका अर्थाने मार्केट सर्व्हे हा आपण केला पाहिजे. तो जर सर्व्हे केला आणि त्याच्यातून जर आपल्याला त्या गावामध्ये पर्टिक्युलर कुठल्या एरियात बँक नाही आहे, आपण जिथं गेलो तर कुठे आपल्याला व्यवसाय मिळेल, आणि तुम्ही म्हटलात तसं अन्य बँकेमध्ये एखादा प्रॉडक्ट आहे आपल्याकडे नाही, मग त्याचा विचार करून तो प्रॉडक्ट आपल्याकडे कसा आणता येईल, असा वेगवेगळ्या अँगलनी. त्यासाठी खरं म्हणजे बँकेमध्ये एक 3-4 जणांचं जर प्लॅनिंग करणारी टीम आपण डेव्हलप करू शकलो, CEO म्हणून त्यांच्याबरोबर सातत्याने संवाद साधणं, मीटिंग करत राहणं, त्यांनाही मार्केटमध्ये पाठवणं, ट्रेंड्स आणि अनालिसिसचे रिपोर्ट RBIचे येतात ते जरा वाचणं, या सगळ्यातून आपलं नॉलेज अपडेट करून आपण जर आपल्या बँकेच्या प्रगतीशी त्याला जोडायचा प्रयत्न केला तर ते निश्चितपणे करता येईल. आणि असं एक सातत्याने जर 2, 4, 5, 7 वर्ष आपण करत राहिलो तर त्या डिपार्टमेंटची पण एक स्वतःची कामाची पद्धती तिथं विकसित निश्चित होईल. नक्की सर. नाही, तुम्ही खूप छान सांगितलं, कारण कॉर्पोरेट प्लॅनिंग हा महत्त्वाचा विषय असतो एखाद्या लॉंग टर्म ग्रोथसाठी. सर, जसं हे सगळे विषय आहेतच, म्हणजे स्मॉल लोन्स असतील, कॉर्पोरेट प्लॅनिंग असेल, पण ह्याच्यात सगळीकडं शेवटी जे लागतं ते म्हणजे ह्युमन रिसोर्स, आणि ह्युमन रिसोर्सला ट्रेनिंग हे मिळणं आणि त्याचं महत्त्व याबद्दल तुम्ही थोडंसं एक्सप्लेन केलं तर बरं होईल. इथं मी 2 गोष्टींचा उल्लेख करेन मुद्दा म्हणून. ट्रेनिंग देण्याचा बँकाचा कुठलाही अगदी सर्वच बँकांचं व्यवस्थापन हा विचार करत असतं, आपापल्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देत असतं. पण ट्रेनिंग म्हणजे क्लासरूम ट्रेनिंग हे पुरेसं नाही आहे. तर बँकेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला हँड्स ऑन ट्रेनिंग देणं असेल, किंवा त्याला घेऊन प्रवासामध्ये अन्य ठिकाणी बरोबर जाणं असेल, एखाद्या कस्टमर बरोबर मी जर मीटिंग करतोय तर त्यामध्ये माझ्या ज्युनियर अधिकाऱ्याला बरोबर बसवणं असेल, अशा वेगवेगळ्या मार्गाने, किंवा आपण ज्याला लीड बाय एक्झाम्पल म्हणू, अशा वेगवेगळ्या अर्थांनी आपल्याला आपल्या स्टाफच्या ट्रेनिंगचा विचार हा करावा लागेल. परंपरागत विषय जे आहेत ते ट्रेनिंगचे, मग असेसमेंट ऑफ लोन्स असेल, KYC असेल, ते आपण करतोच, ते केलंच पाहिजे. त्याचबरोबर अन्य संस्थाही खूप ट्रेनिंगचे चांगले कोर्सेस करत असतात, त्या ठिकाणी पाठवणं असेल. RBIचं आहे, किंवा पुण्यामध्ये कॅब म्हणून जी संस्था आहे ती आहे, वैकुंठ मेहता आहे, अशांच्या संस्थांमधलं सुद्धा आपल्या बँकेतला काही स्टाफ हा आपण तिथं पाठवणं असेल. आणि याहीपेक्षा आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंगची ज्या फ्लॅगशिप कोर्सेस आहेत, JIB असेल, CIB असेल. आता गाडगीळ क्लासेस पुण्यामध्ये गेले अनेक वर्ष JIB CIBचे क्लासेस घेत आहेत. आपल्या बँकेतली किती मंडळी आपण तिथं बसवतो हे पण बँकेच्या व्यवस्थापनाने जरा आग्रहाने केलं पाहिजे. JIB करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही ना काही बेनिफिट पास ऑन करणं, जेणेकरून त्यांचं बेसिक बँकिंगचं नॉलेज हे वाढेल. आणखीन एक मुद्द्याचा इथं उल्लेख निश्चित केला पाहिजे. JIB CIB हे फ्लॅगशिप कोर्सेस जसे आहेत IIBFचे, त्याच पद्धतीने त्यांच्या वेबसाईटवरती 45 छोटे छोटे कोर्सेस आहेत. आता आपण हाऊसिंग फायनान्स घेतला, इन्व्हेस्टमेंट घेतलं, KYC अँटी मनी लॉन्ड्रिंग घेतलं, तर या एकेका विषयावरती आयदर सर्टिफिकेट कोर्स ऑर डिप्लोमा अशा प्रकारचे 45 कोर्सेस आहेत. मी बँकेमध्ये भविष्यामध्ये ज्यांना प्रमोशन्स घ्यायचे, ज्यांना बँकेमध्ये करिअर करायचं आहे, त्यांना एक निश्चितपणे सुचवू इच्छितो की आपण आपल्या स्वतःच्या एक ज्याला आपण प्लॅनिंग म्हणू, किंवा आपण जो आपला स्वतःचा विचार म्हणू, त्यामध्ये एक नक्की केलं पाहिजे की मी दरवर्षी काही ना काहीतरी एज्युकेशन क्वालिफिकेशन माझ्या याच्यामध्ये वाढवेन. नक्कीच. जसं माझं
इन्क्रिमेंटची डेट आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी इन्क्रिमेंटच्या वेळेलाच मी निश्चित करेन यावर्षी मी कोणता डिप्लोमा सर्टिफिकेट मी काय करणार. बरोबर. मग आणि त्याचबरोबर माझ्या बँकेची गरज काय. बरोबर. समजा आपल्या बँकेतल्या एखाद्या डिपार्टमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये जर कोणी प्रशिक्षित नसेल, मी इन्व्हेस्टमेंटचा सर्टिफिकेट कोर्स करेन. माझ्याकडे KYC अँटी मनी लॉन्ड्रिंगची गरज असेल, मी त्यातला कोर्स करेन. अशा प्रकारचा विचार हा बँकेतल्या स्टाफने सुद्धा करण्याची नितांत आवश्यकता आहे, जेणेकरून हल्लीच्या भाषेमध्ये RBI ज्याला कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणतं, बरोबर. संचालन म्हणतं बँकांचं, ते करताना प्रशिक्षित मनुष्यबळ हे अत्यंत आवश्यक आहे. आणि व्यवस्थापनाने जसं करणं आवश्यक आहे, प्रोत्साहन देणं, काही पारितोषिकं देणं हे जसं गरजेचं आहे, तसं सेवकांनी स्वतःहून ठरवून घेणं आणि नक्कीच. काही उद्दिष्ट शिक्षणाची पास करणं ही आवश्यक आहे. गाडगीळ क्लासेससारख्या अनेक संस्था हे यामध्ये काम करतात. बँकर चॉईस म्हणून एक सातारा सांगलीमध्ये काम करते. अशा संस्थांचाही आपण निश्चितपणे त्यांचा लाभ घ्यावा. पण आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या वैयक्तिक बायोडेटामध्ये दरवर्षी काही ना काही कोर्स ॲड होईल एवढी मात्र निश्चितपणे प्रत्येकाने काळजी घ्यावी असं मला स्वतःला वाटतं. नक्कीच आहे सर, बरोबर आहे. ट्रेनिंग हा विषय बँकेसाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात की क्लासरूम नुसतं उपयोगाचं नाही, तर ते थोडं ॲडिशनल नॉलेज आपलं अपडेट झालं पाहिजे, याकडे पण आपलं लक्ष गेलं पाहिजे. सर, एक शेवटच्या प्रश्नाकडे येतो जो की महत्त्वाचा आहे आणि आत्ता इमर्जिंग प्रश्न आहे की सक्सेशन प्लॅनिंग. कारण जसं इंडिव्हिज्युअलला सक्सेशन प्लॅनिंग महत्त्वाचं आहे, तसंच UCB सारख्या एखाद्या ऑर्गनायझेशनला तर सक्सेशन प्लॅनिंग खूपच महत्त्वाचं आहे. तर याकडे बँकांनी आता कसं बघावं? अगदी योग्य प्रश्न विचारला. आज महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी बँकांमध्ये हा ज्वलंत प्रश्न आहे असं म्हटलं तरी ते वावगं होणार नाही. बँकांच्या पुढे प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सक्सेशन प्लॅन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एवढंच नाही तर रिझर्व्ह बँकसुद्धा त्यांच्या इन्स्पेक्शनमध्ये आता या विषयावरती कॉमेंट करायला RBIने सुरुवात केली आहे. आपल्याकडे बँक चालवत असताना संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन ही एक रचना आहेच. नक्कीच. पण त्याचबरोबर मिडल मॅनेजमेंट हेही महत्त्वाचं आहे. त्या बँकेच्या ज्या काही शाखा असतील 15, 20, 25, 50, 100 या जर सुचारू पद्धतीने चालवायच्या असतील तर आपल्याला बँकेमध्ये अशा प्रकारचं ज्यांना प्रमोशन झालेली आहेत आणि जे बँकेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत, बरोबर, असा प्रशिक्षित अधिकारी वर्ग हा त्या बँकेकडे असलाच पाहिजे. बरोबर. आज दुर्दैवाने अनेक बँकांमध्ये ती स्थिती नाही आहे आणि त्यामुळं रिटायरमेंट नंतर सुपरॲन्युएशनमध्ये पुन्हा ते घेणं, अन्य बँकेतून त्या ठिकाणी पोस्टिंग करणं असंही करावं लागतं. हा नाईलाज जरी असला तरी येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये बँकांनी याच्यावरती काम करण्याची गरज आहे. आमच्या बँकेमध्ये आम्ही आत्ता एक उपक्रम करतोय, सुरू केला आहे. जे 10 वर्षामध्ये गेल्या जॉईन झालेत अशा सगळ्यांना आम्ही आता ब्रँच मॅनेजर म्हणून प्रमोट केलं आहे. सुमारे आमच्या 41 शाखांपैकी 17 ते 18 शाखांमध्ये गेल्या 10 वर्षापूर्वी बँकेमध्ये जे जॉईन झाले आणि जे ज्युनियर ऑफिसर म्हणून आत्ता प्रमोट झाले अशा सगळ्यांना आम्ही अर्ली प्रमोशन ज्याला म्हणता येईल असं आम्ही दिलं. कारण असा यंग पिढीच आपल्याला हातामध्ये घ्यावी लागेल आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग देणं, एक्सपोजर त्यांना देणं, त्यांना बँकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करायला लावणं, आपल्या वरचे जे टॉप अधिकारी असतील, CEO आहेत, GM आहेत, DGM आहेत, यांच्याबरोबर त्यांना ब्रँचेसच्या इन्स्पेक्शनला असेल, ब्रँचेसच्या भेटीसाठी असेल, ग्राहकांच्या बरोबर चर्चेला असेल, असं इन्व्हॉल्व करत राहणं. याचबरोबर अनेक बाहेरच्या संस्था हे कपॅसिटी बिल्डिंगचे काही ट्रेनिंग कोर्सेस करतात किंवा लिडरशिप डेव्हलपमेंटचे काही कोर्सेस करतात. हे कोर्सेस सुद्धा योजून ठरवून नावं काढून आपल्याला या जे नवीन पिढी पुढची येते त्यांना द्यावे लागतील आणि लवकरात लवकर आपल्याला पुढच्या आपले जे प्रमोशनचे जे आहेत AGM, DGM, GM, CEO यात आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करायला लागतो की व्यवस्थापनाला जर आपल्या बँकेतलं कल्चर, आपल्या बँकेतली संस्कृती माहिती असलेला अधिकारी वर नाही आला तर स्वाभाविकपणे व्यवस्थापन हा बाहेरून घेतो आणि मग एका अर्थाने त्या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट हा निर्माण होतो. त्याच्याऐवजी आपल्याच बँकेतले अधिकारी जर वरती गेले तर ती बँक अधिक सुचारू पद्धतीने काम करू शकेल असं मला वाटतं. त्यामुळं सक्सेशन प्लॅन या विषयाकडे बँकेच्या संचालक मंडळांनी, मुख्यतः चेअरमन, व्हाईस चेअरमन, CEO यांनी जरा बसून प्लॅनिंग करून
आपल्या बँकेमध्ये या संदर्भात काय काय करता येईल असं निश्चितपणे विचार केला पाहिजे असं मला निश्चित वाटतं. कारण अनेक बँकांमधले हे प्रश्न मला व्यक्तिगत माहिती आहेत, त्यामुळे मी थोडंसं अधिक या विषयावरती आत्ता बोललो. नक्कीच. नाही सर, हे तुम्ही खूप चांगलं सांगितलं, कारण हा एक भेडसावणारा प्रश्न आहे पुढे. कारण जी एक फळी असते ती जर रिटायरमेंट नंतर बँकेत नसेल तर कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट हे खूप अवघड जातं. सर, तुम्ही खूप छान वेगवेगळ्या एरियाजवर माहिती सांगितलीत. आता एक छोटा रॅपिड फायरचा आपण एक राऊंड घेऊया. तर पहिला क्वेश्चन माझा हाच असेल की सीईओसाठी महत्त्वाचं काय, म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन का एक्सपिरियन्स. त्यानंतर सर दुसरा एक प्रश्न याच्यात आहे की स्टाफ प्रमोशनमध्ये तुम्ही इंटरनल प्रमोशनला जास्त महत्त्व द्याल का लॅटरल हायरिंग, म्हणजे बाहेरून घ्यायला प्राधान्य जास्त? आत्ताचा काळ लक्षात घेतला तर चांगला मिक्स या दोन्हीचा करावा लागेल. बाहेरूनही घ्यावे लागतील, ॲट द सेम टाइम आतल्यानंही अधिक प्रमोशन हे द्यावं लागेल. नक्की सर. सर, UCBसाठी रिलेशनशिप बँकिंग हे फार महत्त्वाचं असतं. तर आत्ताच्या या डिजिटल बँकिंगमध्ये तुम्ही कशाला महत्त्व द्याल, रिलेशनशिप बँकिंगला का डिजिटल बँकिंगला? मला असं वाटतं की नागरी बँकांना दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. यापैकी एक असं न करता आपल्याला डिजिटल बँकिंगही करायला लागेल, त्याचबरोबर पारंपरिक आमचा जो ग्राहक आहे, आमचा जो बँकेवरती निष्ठा असलेला ग्राहक वर्ग आहे, तोही सांभाळून ठेवायला लागेल. बरोबर. त्याची गरज आहे म्हणून डिजिटल बँकिंग पाहिजे. डिजिटल बँकिंग आहे म्हणून आम्ही ह्याला वाऱ्यावरती न सोडता त्यांना सुद्धा धरलं पाहिजे. आणि दोन्हीचा सुद्धा पुन्हा एकदा चांगला मिक्स हा आम्हाला करावा लागेल. खरंच. सर, एक शेवटचा प्रश्न, बेसिकली कन्झर्वेटिव्ह अप्रोच ठेवणं चांगलं का कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं चांगलं? बँक आणि ब्रँच एक्सपान्शनमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क हाच अप्रोच आपण ठेवला पाहिजे. कारण धोके आता खूप आहेत आणि ते सायबरचे धोके असतील, डिजिटलचे असतील, आर्थिक फसवणुकीचे असतील, त्यामुळे आपल्याला किंवा एखादा प्रॉडक्ट तयार करतानाच असतील, त्यामुळे कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊनच पुढे जाणं हे निश्चितपणे लॉंग टर्म डेव्हलपमेंटसाठी चांगलं राहील. नक्कीच. सर, खूप छान वाटलं आज तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि बऱ्याच गोष्टींची आम्हाला माहिती मिळाली. तुमची जर्नी सोलापूर जनता सहकारी बँक असेल किंवा आधी जनता सहकारी असेल, तिथली तुमची जर्नी पण आम्हाला बघायला मिळाली आणि बऱ्याच विषयांवर तुम्ही एकदम मन मोकळून तुम्ही आम्हाला तुमचे व्ह्यूज सांगितलेत, एक्सपिरियन्स सांगितलेत आणि तुमचा तुम्ही वेळ दिलात त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. आणि असंच तुम्हाला पुढे बँकिंगमध्ये अजून करिअर एक्सेल व्हावं हेच नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. खूप धन्यवाद. आपल्याला सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण मला इथं बोलवलं त्याबद्दल मी आपले गाडगीळ क्लासेसचे मुख्यतः आभार मानतो. गाडगीळ क्लासेसचे आणि माझे जुने संबंध आहेत. मी GIB CIB क्लासेसला महाराष्ट्राच्या बाहेरही जात होतो ट्रेनिंग घ्यायला. त्यामुळं गाडगीळ क्लासेस GIB CIBमध्ये कशा पद्धतीने काम करतं हे मी माझ्या खूप लॉंग बॅकपासून मी बघतोय, अनुभवतोय. त्यामुळं गाडगीळ क्लासेसला सुद्धा माझ्या व्यक्तिगत हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.